केल्या जातात असं माझं मत आहे वैयक्तिक. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर या राज्याची निवडणूक कशी जिंकायची त्या त्या राज्याच्या असलेल्या तिथल्या भूमिकेशी निगडीत करून तशा प्रकारच्या निवडणुका केल्या जातात. एक प्लॅनिंग आराखडा असतो आणि त्या प्लॅनिंग आराखड्यामध्ये बघितलं तर बोगस नावाच्या संदर्भातला आक्षेप घेतला गेलेला आहे. आता बोगस नावाच्या संदर्भामध्ये आक्षेप घेतले ती संख्या 65 ते 67 लाखाच्या वरती होती असं सांगितलं गेलं. मग नंतर पुरावे दिल्यानंतर कोर्टाने हस्तक्षेप केल्यानंतर ती संख्या 30-35 लाखावर आलेली होती. बोगस वोटिंग आहे म्हणून निवडणूक जिंकली जाते अशा प्रकारचं जे वातावरण तयार झालं होतं. आणि दुसरं गोष्ट असं होतं की विशिष्ट पद्धतीने प्रचाराची भूमिका आणि धोरणं ठरवली गेली, राबवली गेली. त्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेचा प्रचंड हस्तक्षेप होता असा आरोप हा TMCने केलेला आहे. प्रशासकीय यंत्रणेने अगदी स्ट्रॉंग रूमपासून ते EVM मशीनपर्यंत एवढंच नव्हे तर अधिकारी कोण असावे याच्या संदर्भामध्ये सुद्धा कायद्याचा आधार घेऊन काही गडबड केली का अशा प्रकारच्या चर्चा जसं महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये झालं होतं तशा प्रकारच्या चर्चा आहेत. मला वाटतं लोकशाहीच्या माध्यमातून मतदान करण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला असताना तो मतदान सुद्धा त्याला मिळतं का नाही, उमेदवार दिलं का नाही ही शंका उपस्थित होते. त्याचा परिपाक हा भाग आहे का हे असू शकतं. पण शेवटी निकाल हा निकाल असतो. हा कुणी कसा दिला त्यापेक्षा तो देण्याच्या संदर्भातला कौल जो जनतेने दिला तो मान्य करावा लागतो. मी आज आढावा बैठक घेतली आणि या आढावा बैठकीमध्ये म्हटलं की पक्षाला कार्यालय बघावं लागेल. व्यक्ती केंद्रित पक्षाचा ताबा ज्या ज्या स्थानिक पातळीवर दिला असा फटका नेहमीच बसलेला आहे. नाशिकमध्ये एकदा नाही तर दोनदा ही वेळ तुमच्यावर आली. आता याच्यातून तुम्ही काय नेमका धडा घेताय, पुढच्या काळात नेमकं काय आपलं यावर सगळं अंमलबजावणी असेल? नाशिक जिल्हा तसं म्हटलं तर पवार साहेब प्रचंड प्रेम करणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यामधून अनेक आमदार, खासदार, मंत्री या जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून दिले गेलेले आहेत. तेवढी साथही दिली शेतकऱ्यांच्यासाठी. पवार साहेबांनी द्राक्ष उत्पादन, कांदा उत्पादक असेल, शेतकऱ्यांसाठी किंवा नाशिक विभागाच्या असलेल्या प्रगतीसाठी साहेबांचं जे योगदान आहे ते आजही नाशिककर विसरलेले नाही. मला वाटतं की या सर्व गोष्टीचं बघितल्यानंतर आता निवडणुका झाल्या, नगरपालिका, महानगरपालिका आम्ही आघाडी केली, युती केली, त्यामध्ये एक वाक्यता होती का नाही याच्यावर परत चर्चा झाल्या. आज जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये मी येणाऱ्या आगाऊ निवडणुका 2029चं लक्ष ठेवून आम्ही आजपासूनच पक्ष संघटना बांधण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. आणि प्राथमिकप्रमाणे मी अशा सूचना केलेल्या आहेत की गटबाजी अजिबात नाही, संघटना ही कार्यकर्त्याची असावी आणि त्याचबरोबर नेत्यापेक्षा संघटना कार्यकर्त्याची असली पाहिजे या भूमिकेतून काम करायचं म्हणून सांगितलेलं आहे. आणि तशा पद्धतीने मी स्वतः या असलेल्या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे. मुसाराजी आहेत, आमचे अध्यक्ष वगैरे आहेत, नवीन अध्यक्ष शहराचे आम्ही नेमतो. तुम्हाला 1 मे अखेरपर्यंत फार मोठ्या चांगल्या पद्धतीने इथे संघटना उभी करायला पाहायला मिळेल. आणि या संघटनेच्या माध्यमातून कदाचित शासकीय प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून जे कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, काही मूलभूत प्रश्न आहेत, या रिंग रोडचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या असलेल्या धरणाचा वगैरे प्रश्न आहेत, या सर्व गोष्टीतून संघटना मजबूत केल्यानंतर ती नेत्याची संघटना नसावी, ती कार्यकर्त्यांनी पक्षाची संघटना असावी यावर आम्ही जोर दिलेला आहे. तुम्हाला येत्या काळावधीमध्ये नाशिकमध्ये चांगल्या प्रकारची, इतर पक्षाची मी तुलना करणार नाही, पण फार चांगल्या प्रकारचा पक्ष तुम्हाला बांधलेला पाहायला मिळेल. नाही, नेते गेले तर नेते बरेच गेलेले आहेत, कार्यकर्ते राहिलेले आहेत. आता त्या कार्यकर्त्यांना नेता करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि त्यासाठी मी आंदोलनं तुम्हाला नाशिकमध्ये पाहायला मिळतील. आपण पदभार घेतल्यानंतर सर्वात पहिले कुठे आला तर नाशिकमध्ये आला होता. आपण सांगितलं की नाशिकपासून मी सुरुवात करणार, खूप चांगलं करणार. त्यानंतर पुढे काय केलं आपण नाशिक? नाही, त्यानंतर निवडणुका सातत्याने लागल्या होत्या. आपण जर बघितलं असेल नाशिकमध्ये पहिलं घेतल्यानंतर शिबिर आम्ही नाशिकलाच घेतलं, मोर्चा सुद्धा नाशिकला घेतला. अहिल्यानगरला काढायचं ठरलं होतं पण आपण नाशिकला घेतलं. या नाशिकमधूनच संदेश द्यायचा होता. त्यानंतर कंटिन्यू निवडणुका लागल्या होत्या. म्हणजे मी अध्यक्ष झाल्यानंतर मला जी संधी पक्ष बांधण्यासाठी मिळायला पाहिजे, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, लढणार आहे, त्यामुळे मला ती संधी मिळाली नाही.
आता पहिली सुरुवात मी नाशिकमधूनच करतोय. नाशिकमधून राज्याला संदेश दिला, पण नाशिकमध्ये पण पक्षाला फारसं यश नाही मिळालं. नाही आलं ना, काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि सध्याची निवडणुकीची कशी निवडणूक जिंकायचा याचा अभ्यास पण करतोय, जेणेकरून त्या पद्धतीने आपण पुढे सक्षमतेने आम्ही त्या निवडणुकीला समोर जाऊ का. लोकप्रियतेवर निवडणूक झाली तर नाशिक चांगला रिझल्ट येईल, पण लोकप्रियतेच्या ऐवजी कशी निवडणूक होते तुम्हाला माहिती आता हल्ली. त्यामुळे त्या निवडणुकीला कशा पद्धतीने आता वातावरण बदली करावं लागेल, लोकांमध्ये जावं लागेल, लोकांना आम्हाला सांगावं लागेल आणि लोकांना पटवून द्यावं लागेल. आता कर्जमाफी झाली, काय कर्जमाफीचा फायदा झाला, कुठेही अशा कर्जमाफीचा उत्साह तुम्हाला पाहायला मिळाला का, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव झाला का. इव्हेंट करणाऱ्या सरकारने एकदा तरी शेतकऱ्यांचा असा मेळावा घेऊन आम्हीच कर्जमाफी केली अशा प्रकारचं धाडस दाखवलंय का. अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नासंदर्भामध्ये जनतेमध्ये गेलं पाहिजे. विशेषतः संघटना म्हणून मी सांगितलंय, आमच्या एका भगिनीने आता मगाशी मला सांगितलं की तिच्या घरावर हल्ला करण्यात आला, अॅट्रॉसिटीच्या खोट्या केसेस दाखलेल्या आहेत. म्हणजे पवार साहेबांनी सुद्धा सीपीना एसपीना सांगितलं तरी सुद्धा ते झालं नाही. याच्या पुढे अशा प्रकारची कुठली घटना घडली तर अख्खा जिल्हा त्यांच्या पाठीमागं उभा राहायला पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या. अशा पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. काही दिवसामध्ये वेळ लागेल, पण ती वेळ लावून आम्ही चांगल्या प्रकारची संघटना आणि आम्ही लक्ष ठेवणार आहोत. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका पण आहेत. आम्ही काय करतोय, आयात वगैरे अशा प्रकारची भूमिका सोडून कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे अशा प्रकारचा विचार आम्ही पुढे आणतोय. तुमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलं यांच्यावर त्र्यंबकेश्वरला गुन्हा दाखल झाला, त्यांच्यासह 6 ते 7 जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे. गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि राजकीय सुडापोटी हे सगळे आरोप झाले, त्यांच्यावर कारवाई झाली अशा स्वरूपाची देखील एक चर्चा आहे. पक्ष म्हणून आपली काय भूमिका आहे, त्यांच्या एकूणच कारवाईच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटतं? नाही, पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळेला ही बातमी आल्यानंतर पक्षाच्या माध्यमातून आम्ही माहिती घेतलेली आहे. 2 कारणं आहेत. एक तर त्यांना आज सेशन कोर्टातून जामीन फेटाळलेला असं मला समजतंय, परंतु ते राजकीय सुडापोटी किंवा राजकीय द्वेषापोटी जर राजकारण झालं असेल तर मग त्यामध्ये आम्ही निश्चितपणाने त्यांच्याबरोबर सहकार्याची भूमिका घेऊ. पण त्यांच्याकडून तशी चूक झाली असेल तर त्याची माहिती, सत्यता मी माहिती घेतोय आता. तशी जर त्यांची झाली नसेल तर पक्ष त्यांच्याबरोबर राहील, त्यांच्याकडून झाले असेल तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही विचार करू. पण मी आजच आलेलो आहे आणि त्या दिवशी आम्ही माहिती घेतली होती, पण राजकीय सुडापोटी झालेला आहे, जाणीवपूर्वक केलेला आहे अशा प्रकारची चर्चा आहे. म्हणून ती माहिती आपण सत्य घेणं गरजेचं आहे ना. सत्य माहिती घेतल्यानंतर उगीच आमचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला राजकीय आणि हल्ली राजकीय सुडापोटी कुठलाही केस, कुठलाही गुन्हा कसाही दाखवून देतात. म्हणजे इतर महाराष्ट्रामध्ये इतक्या घटना घडत आहेत, तिथं पोलीस किंवा यंत्रणा तत्परता दाखवत नाही, मग इथं अशा प्रकारचा राजकीय दावापोटी तत्परता दाखवण्यासाठी यंत्रणेचा वापर केला जातो. आपण बोलत पक्षात गटबाजी आहे, इथून पुढे राहणार नाही. नेमकं हे गटबाजी करणारे कोण आणि त्यांच्यावर आजपर्यंत कधी पक्षाने कारवाई तुम्हाला मी आज बैठक घेतली, मी फार परखडपणे माझं भूमिका मांडलेली आहे. जो कोणी अशा प्रकारची गटबाजी जर कायम ठेवणार असेल तर त्याला मी पक्षात सुद्धा ठेवणार नाही. मग कोण किती मोठा असो, कोण छोटा असो, यापुढे गटबाजी नसावी. कारण गटबाजी राहिली तर कार्यकर्ता खाली शिथिल होतो. आणि यापुढे तशी नसावी याची काळजी आम्ही 100% घेऊ. थँक्यू. थँक्यू. आभार आहे. जेवणाची व्यवस्था जेवणाची